पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. मी जर दुसऱ्या देवाला देव म्हणल तर ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरा जाईल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. आणि मग आज आता हे वर्णन कोणाचं आहे? महादेवाचं. मग आज तुकोबाराच्या पातिव्रत्याला बाध येत नाही का? ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागत नाही का? तुकोबाराच्या अभंगावर शंका घेणारे आपण कोण आहे? पण 2 तास तुमच्या पुढे काहीतरी बोलायचं ना, म्हणून आपणच शंका उपस्थित करायच्या. खरं तर असं आहे, महादेव आणि पांडुरंग दोन्ही एक आहे, याच्यात भेद नाही, भेदच नाही. आपण मानलाय तो. मोठाली माणसं चांगली असतात, त्यांनाही बाजूची बिघडवतात. म्हणून या अभंगामध्ये वर्णन करते तुकोबार आहे, आणि ज्यांचं वर्णन आहे ते महादेव आहे. हा देवाचा देव महादेव. 33 कोटी देवाला फक्त देव म्हणतात, पण ह्या बाबाला महादेव म्हणतात. काय कारण विचारलं ब्रह्मदेवाला. 88,000 ऋषींनी विचारलं. ब्रह्मदेव सांगतात, ऐका ऋषींनो, बाकीचे देव तुम्ही जेवढं मागाल तेवढंच देतील, कारण ते म्हणतात तुम्हाला एकट्यालाच द्यायचं का? बाकीचे मागणारे आमच्याकडे येणार आहे. पण हा बाबा असा आहे, जेवढं मागाल त्याच्या 10 पट जास्त देतो, म्हणून त्याला महादेव म्हणतात. लई भोळा हा. आपल्यात वाद घालायचे नाही बरं का. हा पांडुरंगाचा, तो महादेवाचा, हा हनुमंताचा, तो रामाचा. ऐका ऐका ऐका, कीर्तन नाही लक्षात राहिलं एवढं घरी न्या. काय आपल्यात वाद घालायचा नाही. हे वरचे कधी एक होत्या नाही, तुमचं डोकं दुसरीकडे जाईल बरं का. मी इकडचं बोलतोय. सरळ रस्त्यानं चालायचं, कुपटीत हात घालून इचुडच होऊन घ्यायचं नाही. तत्व एक आहे, त्या तत्वात बदल नाही. महादेव पांडुरंग दोन्ही एक आहे, हे सिद्ध करण्याकरता 1 तास गेला तरी चाललं. पण तुम्हाला पुरावे देईल. गोष्टीसारखं कीर्तन करणार नाही, मोहगम काहीच बोलणार नाही. तुम्ही म्हणाल या विषयाला कोणत्या ग्रंथातला विषय ते सुद्धा सांगल, त्याला प्रमाण देईल, ओवी सांगल. गोष्टीसारखं कीर्तन करणार नाही. आता बसणाराची जबाबदारी माऊली. काय 10-15 मिनिटं वाट पाहायची, एखादी ओवी येते का ज्ञानोबा रायाची. 16व्या मिनिटाला उभं राहायचं आणि म्हणायचं, बाबा अरे लई पांचट वाटतंय राव, एखादी ओवी तर म्हणा, एखादी तर ओवी म्हणा त्याच्यात. बरं नसल बसत, तुमची पाठ असल ती म्हणा, पण ओवी असल्याशिवाय कीर्तनाचा स्वीकारच होईल कसा? अरे ज्या संतांनी माझ्या ज्ञानोबारायाचं वर्णन केलं नाही, त्यांचं वाङ्मय जर स्वीकारलं नाही वारकऱ्यानं, तर ज्ञानोबारायाची ओवी आल्याशिवाय कीर्तनाचा स्वीकार होईल कसा? एखादी तरी ओवी. दोन्ही एक आहे, महादेव पांडुरंग. पत्रवाळी प्रकरणातला अभंग. काही साधक मंडळी देहूची काशीला चालले, आणि मग तुकोबारायाची भेट झाली, जय हरी झाला, काय कुंकलं निघले, काशीला चाललो, येणार का? तुकोबाराय म्हणे काय भाडं आहे? 7,500. ऐकताय ना? मला वाटतं त्यावेळेला ही सुविधा नव्हती. तीर्थयात्रा करण्याची प्रथा कशी होती? पाय तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा सिद्धीने देवा, माझे मन लागो तुझे देवा, माझे मन लागो तुझे देवा, माझे मन लागो तुझे देवा, माझे मन लागो. तीर्थयात्रेची आचारसंहिता शिकवत असताना तुकोबारायाने सांगावं, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. एवढ्यावर थांबले नाही. नामस्मरण घडो संत समागम, वावगाचे भ्रम नको देवा, वावगाचे भ्रम नको देवा, देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे.
कशी प्रथा होती तीर्थयात्रेची. मग तुकोबाराय म्हणले, हे बघा तुम्ही चालले तोही देव पारका नाही, पण त्याला एक पत्र द्या. पत्र लिहायला घेतलं आणि त्या पत्रामध्ये पहिले मांडावं का तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. काय झाकलो तुकोबारायने स्वतःला. एक सांगून जातो याच्यातून आपण एक शिकायचं, मोठ्या माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर त्यानं त्याच्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नसतो, स्वतःला झाकून ठेवायचं असतं. अशीच माणसं मोठी होत असतात. झाकलंय तुकोबारायने स्वतःला. वेळ मिळाला शेवटी बोलेल याच्यावरती. अगोदर अभेद मला सांगायचा आहे. तुम्ही विश्वाचे नाथ आहे, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बरा. तुमच्याकडे कशाची कमी आहे? थोड्या गोष्टीनं संतुष्ट होतो त्याचं नाव वारकरी. अगदी थोडं मिळालं तरी आनंद वाटतो त्याचं नाव वारकरी. फक्त एवढं काल्याच्या दिवशी वापरू नका म्हणजे झालं. मी तर अल्पची संतोषी, तुमच्याकडे कशाची कमी आहे? काय उणे तुम्हापाशी? काही नको मला, फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. प्रेमानं माणूस समाधानी असू शकतो, इतर जगात कशानेही समाधानी असू शकत नाही. दुर्भाग्य, प्रेमाची व्याख्या बदलली. प्रेम तसं जर पाहिलं तर याच्यात एकच नातं बसतं, देव आणि भक्त. दुसरं नातंच बसत नाही प्रेमात. प्रेमामध्ये दुसरी कशाचीही अपेक्षा नसावी. हृदय हृदयाकडे ओढल्या जाणं याचं नाव प्रेम आहे. आज वासनेला प्रेम म्हणतात. प्रेमाची व्याख्या बदलली. प्रेम नये सांगता, बोलता, दाविता, दाखवता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही. जाऊ द्या, त्या विषयाकडे मला फारसं खोल जायचं नाही. आपल्या हातात टाइम फार कमी. हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. महादेव पांडुरंग दोन्ही एक कशावरून? अनंत गोष्टीचे पुरावे मी आपल्याला सांगणार. प्रथमतः आपल्या या पवित्र अशा सरकटे ओझर आणि या गावामध्ये सुरू असलेला महाशिवरात्रीच्या निमित्तानं सोहळा आजची कितव्या दिवसाची? चौथा, पाचवा, तिसरा आहे का? तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर आपलं हे श्री क्षेत्र धनेश्वर संस्थान आणि या निमित्तानं महाराष्ट्रातील थोर नामांकित कीर्तनकार, गायनाचार्य, वादक मंडळी उपस्थित आहे. उत्कृष्ट प्रकारचं मृदंग वादक. काय गोड हात आहे हो. असलं मोकळं चालवतो टन 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 टन. आणि आहे तसं माणसानं प्रामाणिक कबूल करावं. मी कुठं वशिलेबाजी कधीच नाही. जवळचा असला राग आला तर चालेल त्याचं. आणि असंच असावा जीवनामध्ये. जर चांगलं काम करणारा असेल ना, तो आपला विरोधी असेल तरी तोंड भरून म्हणायचं नाही त्यानं काम चांगलं केलेलं आहे. प्रामाणिकपणे कबूल करा ना दादा त्याला कधीतरी. म्हणून या ठिकाणी उपस्थित महेश महाराज, खरं तर ते भविष्यातला फार मोठा कलाकार आहे. तू वाजवलंय कीर्तन माझं? बरं, आपल्या तिथं कोण होतं? कृष्णा होता. हां, बरोबर आहे. त्याचाही हात गोड आहे. मोठा कलाकार असेल. कुठे शिकायला तो? वा वा, ते मित्र आहे आम्ही दोघं, अण्णा आणि मी. वा, चांगला हात आहे. त्यानंतर सुंदर असं गायन करणारे हे गावातली नाही, चारी पण यांचे आईबाप आले का कीर्तनात? स्वाभिमानाचं वाक्य बोलून जातो, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आईबाप असतेच आहे. ज्या मायबापाचा मुलगा चांगल्या कामात फ्रंट लाईनला उभा राहतो ते जगातले श्रीमंत आईबाप. काय बाकी मूर्खाचा का तोटा आहे का? येड्या बाबळी कमी एवढे मूर्ख आहे आधीच. जन्माला घालायचा तर चांगला, जननी जने तो भक्त दाता या शूर, नाही तो बांज भली. पुत्र व्हावा ऐसा गुणा त्याचा तीही लोकी देणा, त्याचा तीही लोकी देणा, त्याचा तीही लोकी देणा. पुत्र व्हावा ऐसा गुणा तीही लोकी देणा, त्याचा तीही लोकी देणा. पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून असलं मला हे आनंद वाटला बरं का. खरं तर सप्त्याचा हा खरा सार आहे. हे लेकरं बसले ना इथं, हे पुढं बसले, मला आनंद वाटला यांचा. बसू देत चला, यांच्याकरताच कीर्तन आहे खरं. म्हाताऱ्या माणसाचं काय, ते कीर्तन ऐकून सुधारणार नाही, तमाशा पाहून बिघडणार नाही.
जयाश्री कारभार बुद्धी सारतायाची. म्हणून हे हे रडू द्या त्यांना, इथं ओरडू द्या, एखादा कीर्तनकार बोलला तर बोलू द्या त्याला. पण या धर्ममंडपाचा स्वभाव असा आहे, एखादा का होईना कीर्तन प्रवचनाचा शब्द त्यांच्या जीवनाचा उद्धार घडू शकतो, जीवन परिवर्तित होऊ शकतं. मी म्हणणार नाही याच्यातले हे सगळे मोठले महाराज होतील, असे वाजवणार होतील, आमच्या जगनबाबासारखे गायक होतील असं म्हणणार नाही. पण एक स्वाभिमानाचं वाक्य बोलतो, हे सगळे आईबापाच्या तोंडात मारणारी अवलाद कधीच होणार नाही. याच्याकरता हे खरं आहे, काहीतरी बदल तर व्हावा की नाही. सरपंच साहेब आले का? हो. त्याच्यानंतर आमचे विजू भाऊ सरकटे, ते त्यांचं खरं आग्रह होता जास्त, मला अंतर जास्त होता, कथा करून आणि परत 6 तास तिथंही बोलायचं. त्यांना ते म्हणले तुम्ही फोन उचला ना, मी घाबरलो होतो बा काय येता की नाही असलं. परत आमचे नागरे भाऊ कुठे? बरं बरं, नागरे भाऊ. त्याच्यानंतर आता हे परिचय जे भेटले त्यांचा परिचय नाही. तुम्ही म्हणाल ओ शिलेबाजी हातो टाळ, आता जेवढे मला भेटले त्यांचं परिचय आहे फक्त. आता तुमचा माझा काय फारसा संबंध आलेला नाही. पहिला तुमचं माझं पहिला योग आहे दर्शनाचा, भेटीचा. आणि तुमचा स्वभाव मला माहिती नाही, माझा अजून तुम्हाला माहिती नाही. माझा एक स्वभाव आहे, झोपणाऱ्या आणि बोलणाऱ्या माणसाकडे लक्ष जातं, हा माझा स्वभाव आहे. जाणार म्हणजे जाणार. आणि मला कोणी बोलायचं जगनबाबा. मी आता मागं काशीला कथा केली ना, त्यावेळेला मी तिथं ते गुरु असतात तनपुरे बाबाच्या मठाच्या बाजूला, मी ते कुलकर्णी गुरुकडे गेलो होतो. म्हणलं बाबा बघा जरा मागच्या जन्मात कोण होतो. मला वाटलं निदान चोपदार तर असेल, आणि म्हणून पाहायला गेलो होतो. तर ते चांगलं बारीक पाहिलं, ते म्हणे मागच्या जन्मात तुम्ही कावळा होते, कावळा. माहिती बॅटरीकच उतरली. मी म्हणलं अहो चांगलं बघा दुसऱ्याचं. ते म्हणले नाही. परत पाहिलं, ते म्हणे साधा कावळा नाही, डोम कावळा होते. म्हणून माझी नजर कावळ्याची. ते लक्ष जाणार, माझा गुण समजा नाही तर दोष समजा. एकच करायचं, आपण बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही, आपण उठायचं नाही, शेजाऱ्याला उठू द्यायचं नाही, आपण झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. कृपया चष्म्यावाल्यापासून सावधान. पण इथं आलेले चष्म्यावाले कुणीही झोपणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. करू सुरुवात आता. विक्षेप न करता शांत चित्तानं ऐका. थोडं स्पीड वाढावं लागेल कारण वेळ कमी आहे. विठाला विठाला 33 कोटी देवामधला हा महादेव कोण आहे? हा अजन्म आहे, अनंत आहे, अविनाशी आहे. याचा जन्म नाही, समापन नाही, पुण्यतिथी नाही. महादेवाचं मायबाप नाही, त्याला मातृपितू हिनश्य. इतर देवांच्या बाबतीत विचारलं जन्म सांगता येतो. रामाचा जन्म विचारला तर उन्हाळ्यात सांगतील, बरं 9मीला. आणि कृष्णाचा जन्म विचारला तर 8मीला. तेही पावसाळ्यामध्ये. एकाचा दिवसा 12ला, कृष्णाचा रात्री 12ला. एकाचा राजवाड्यात, एकाचा कोंडवाड्यात. महादेवाचा विचारला तर सांगता येत नाही. लोक म्हणतात शिवरात्र हे महादेवाचा वाढदिवस आहे. कोणत्या शास्त्रात वाचलंय? शिवपुराणानं सांगितलंय शिवरात्रीचा आणि वाढदिवसाचा काळ. जन्मच नाही तर वाढदिवस कसा होईल त्यांचा? ते अजन्म आहे. शिवरात्रीचं कारण काय? आता ते शिवरात्र असते तर सांगितलं असतं. ती मोठी कथा आहे शिवरात्रीची. पण जे माझ्या अभंगाला भावणार आहे तेवढं मी घेणार आहे. महादेव असा देव आहे 33 कोटी देवामध्ये. थोडं जरा लक्षपूर्वक ऐका म्हणजे कळलं. असा देव दाखवा का ज्या देवाच्या पूर्ण कुटुंबाचं मंदिर आहे, घरातल्या सगळ्या सदस्यांचं मंदिर आहे. 33 कोटी देवात एकही देव नाही, फक्त जगामध्ये एकच देव असा आहे त्याच्या पूर्ण कुटुंबाची पूजा होते, तो माझा महादेव आहे. दक्षिण भारतात गेलं तर कार्तिक स्वामीसह गणपती बाप्पा आणि महादेव पूर्ण कुटुंबाची मंदिरं सापडतात. कार्तिक स्वामीची पूजा होते. असा दे. बरं तुम्ही ठरवलं समजा कृष्णाच्या कुटुंबाचं बांधायचं, घेतला निर्णय. सरकट ओझर सरकटे तुम्ही घेतला निर्णय तर किती जागा लागेल? 16,108 बायका, एकीला 10, 11 पोरं. मी काय सांभाळायला नव्हतो, वर्ण नाही तसं. आता एवढा मोठे कुटुंब, ते कसं मंदिर बांधायचं? इतर देवाचं नाही. बघा, इनके मंदिर में पट नहीं. महादेवाच्या मंदिरात इनके मंदिर में पट नहीं, स्वभाव में कपट नहीं और संसार में खटपट नहीं. बाकी इतर मात्र खटपटीनं भरलेले संसार आहे. रामाचा तर मोठा 14 वर्षाचा वनवास, खटपट कमी आहे का? बरं कृष्णाचं जर पाहायला गेलं तर इतक्या खोड्या,
समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, कल्पतरूची लेखणी केली आणि लिहायला अंगणवाडीची याच्या खोड्या सांगू किती ते चाललेलं आहे ना तिकडं. मला काही शब्द बाजूला टाकावं लागतील, ते बंद करायपेक्षा आपण बाजूला टाकू शब्द आपले. युट्यूब आहे का लाईव्ह आहे? बर, कोण आपला हा लव आहे का? बर बर, विठाला विठाला हा. कुठं होतो आपण? गेलो डोक्यातून. आता करू पहिल्यापासून चालू. हा, पूर्ण कुटुंबाचं नाही, त्याच्या पुढे आलो होतो मला वाटतं आपण. हा, कृष्णाचं. आणि इतकं खोटं बोलणार महादेव. खोटं नाही, सत्याचा देव आहे. सत्यम शिवम सुंदरम. आणि कृष्णाच्या बाबतीत जर विचार केला, हे बघा, तुम्ही म्हणाल इतर देवाला नाव ठेवतो, असं नाही बरं का. घोड्यावर तोच बसतो ज्याचं लग्न असतं. आता कोणाचं चाललेलं आहे वातावरण? महादेवाचं. मग आता त्यांचंच वर्णन करावं लागल, नाही तर हे सगळे रूप एकच आहे. अरे ज्या वेळेला त्याला असं वाटलं ना की या सृष्टीची उत्पत्ती करावी, त्यावेळेला ते शिवा नावाचं तत्व ब्रह्म होतं. ज्या वेळेला त्याला वाटलं या सृष्टीचं पालन करावं, तेच शिवा नावाचं तत्व भगवान विष्णू म्हणून जन्माला येतं. ज्या वेळेला त्याला वाटलं संहार करावा, तेच शिवा नावाची शक्ती शंकर होते. ज्या वेळेला त्याला असं वाटलं महाराष्ट्रातल्या लोकांना एक विशेष आनंद मिळावा, म्हणून पंढरपुरामध्ये कमरेवर हात ठेवून उभा राहतो, तीच शक्ती आहे. अरे ज्या वेळेला रावण मारावा वाटला, हातामध्ये धनुष्य घेऊन राम होतो, तीच शक्ती आहे. ज्या वेळेला त्याला असं वाटलं माझ्या भक्तांना माझं चरित्र गाता यावं, कथा करता यावी, म्हणून काहीतरी लीला कराव्या, तो गोकुळामध्ये येतो आणि गवळणीच्या खोड्या करतो. ज्या वेळेला त्याला असं वाटलं आपण गुरु व्हावं, त्यावेळेला आद्य गुरु शंकराचार्य होतो, ज्ञानोबाराय होतो, तुकोबाराय होतो, सावता महाराज होतो, शेना महाराज होतो, नरहरी महाराज होतो. ज्या वेळेला त्याला वाटलं बाप व्हावं, त्यावेळेला महादेव होतो. आणि त्याला असं वाटलं या जगाची आई व्हावं, त्यावेळेला जगदंबा होतो. ही सगळी त्याचीच रूप आहे. भेद कराल कसा? आता पुरावे देतो. पहिले कोठेच नव्हते, काहीच नव्हतं. शिव आणि शिवा नावाची शक्ती होती. त्या जगदंबेनं महादेवाला विनंती केली का मला जगतपुत्र जन्माला घालायचा, तर पत्नीत्वानं माझा स्वीकार करा. महादेव म्हणले तू आमची आई आहे, आणि आईला पत्नीचा दर्जा कसा देणार? ऐका प्रमाण किती गोड आहे. पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, जन्मला पती जन्मला माझे, मी झाले तयाची नोवरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता अनुभवातली एक ओवी. ऐसी जी निरुपाधिके जगाची जी जगज्जनिके, ती वंदिली मुळिके देवी देवगा. जननी जनक भाव संबंध त्या शिव आणि शिवा नावाच्या शक्तीजवळ आहे, म्हणून त्यांना माझी वंदन आहे. मला वाटतं ज्ञानोबरायाची महादेवाचं वर्णन करणारी एक ओवी मला फार आवडते. आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले, आणि ज्योतिर्लिंग ध्याईले मग ज्ञानदेवे हृदयिका.
काय भाषा आहे माऊलीची. ते ज्योतिर्लिंग प्रकाशाचं केंद्र आहे. रजाचे कण तिथं असतात आणि ना त्या रजकणा करता देव वेडा आहे. नामयाचे पाठी चाले केशराज लागावा या रज चरणीची. धावत चालती मागे मागे देवईची रज चरणीची माती. त्या रजकणा करता प्रकाश कणा करता देव वेडा आहे आणि ते प्रकाशाचं केंद्र महादेव आहे, ज्योतीचं केंद्र आहे. असंही आपल्या लक्षात लवकर येणार नाही. थोडं कळल असं बोलतो आता, पटकन कळल महादेवन पांडुरंगी एक आहे. सोनाराचं दुकान आहे का आपल्या गावात? नाही नाही, दुकान दुकान कुठं जावं लागतं? आपल्या लोणार जवळ आहे का? बरोबर. आता ऐका, इथलची आपल्या सरकटे ओझरची तुम्ही बहिणी बरं का माझ्या सगळ्या, कारण मला 2 तास थांबायचं इथं, अजून काही विषय तुमचे पण होतील. तुम्ही बहिणी माझ्या, मी भाऊ तुमचा. अरे कुणीतरी हो म्हणारा असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतो का ना करता येईल रक्षाबंधनला भाऊ बीजला. कारण जिथं बहिणीचं नातं लागतं तिथं विकार तयार नाही होत, विचार तयार होत असतात. आज या नजरेची गरज आहे. जाऊ द्या, तो भाग निराळा आहे, पण तुम्हाला तुमच्या दृष्टांतही कळण्यासारखा म्हणून कधी कधी तुमच्याकडे माझी नजर येईल म्हणून भाऊ हा भाव तयार केला आहे. चला, सोनाराच्या दुकानात तुम्ही लोणारला गेल्या, इथलची माऊली तिथं जाते. दादा सोनार काका मला 1 दाणी बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 6000 रुपये. तोळा कसा येईल चोपदार? तोळा नाही येणार. 6000 कसं काय तोळा? हा, ग्रॅम ग्रॅम 6000 रुपयाचा 1 ग्रॅम. दुसरी माऊली जाते त्याच दुकानामध्ये, काका मला नथ बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 6000 रुपये ग्रॅम. तिसरी माऊली याच गावातली त्याच दुकानात जाते, मला झुबे बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 6000 रुपये ग्रॅम. चौथी बाई याच गावातली त्याच दुकानात जाते, मला अंगठी बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 6000 रुपये ग्रॅम. आता ती 1 दाणीवाली बाई तिथंच बसलेली. आता तिचं डोकं उठलं. ती त्या सोनाराला म्हणे, तुला अक्कल आहे का? तुला डोक्याचा भाग आहे का? तुला काही कळतं का? सोनार दादा म्हणे, ताई साहेब मी तुम्हाला येडवाकडं काहीच बोललो नाही, तुम्ही डायरेक्ट माझी अक्कल काढली, माझं चुकलं काय ते सांगा. अरे 1 दाणी करायची 6000, नथ करायची 6000, झुबे करायचे 6000 आणि अंगठी करायची तरी 6000. त्या सोनारानं सांगितलं, ताई साहेब तुमचा एक घोटाळा पहिले दूर करा. मी जो भाव सांगतो तो 1 दाणीचा सांगत नाही, झुब्याचा सांगत नाही, नथीचा सांगत नाही, अंगठीचा सांगत नाही. मी जो भाव सांगतो तो सोन्याचा सांगतोय. अजून नाही कळालं. शरीफों की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो कीमत कम नहीं होती, इसीलिए याद रखिएगा. इकडं काय, इकडं तत्व तेच आहे ना. हेही नसन कळालं, या पुढं या म्हणजे पुढं सरकू नका. विचाराच्या माध्यमातून तुमच्याकडं लग्न जमल्यावर रुखवत येत होतं का? रुखवत तुम्ही लय टाळा पाहू राहिल्या माझ्याकडे. इकडं होता का नाही रुखवत? ही अशी पाटी यायची, पाटी, आणि त्याच्यामध्ये साखरेची मांजर, साखरेचं डुक्कर, साखरेचा उंदीर, साखरेचं गाढव, असे प्राणी यायचे साखरेचे. हा 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 आता ते भागाभागात नाव वेगळे. आता नंतर मुरमुऱ्याच्या आता नाही राहिलं मावशी, ते बंद झालं सगळं. आता जुना काळ कुठं राहिला? यंत्रयुगात चाललो आपण. आता जुनं सगळं बंद झालं. नाही तर हे जुने म्हातारे बसले. काका मी तुम्हाला विचारतो, तुमच्या काळामध्ये विहिरीतून 1 बादली काढायची आणि वरून टाकली का पायाच्या नखा, थोडीशी माती अंगाला चोळायची, पायाच्या नखापर्यंत पूर्ण माणूस पवित्र होत होता. आता असला चावटपणा होता का काय? आता सध्या हेड वॉश, फ्रेश वॉश, हँड वॉश, कान वॉश, नाक वॉश, एवढे वॉश असून फिरवी गंदा फटक. काय बाथरूम मध्ये जर पाहिलं तर इतक्या बाटल्या. आता आम्ही 365 दिवस दुसऱ्याकडेच आंघोळी ना आमच्या. बाथरूम मध्ये जर पाहिलं तर बाथरूम एका दुकाने तेच कळलं. अशा उलट्या पालट्या लटकवल्या. आपण कायला हात लावायचा? आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे, पाहिल्या म्हणून म्हणतोय. आणि असलं कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं, कोण तुळशीचा पाला चोळतं.
मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं का, चोपदार सुजत माणूस त्यांना, बिब्याचं तेल नाही लावायचं. आवाज येत नाहीये आता. याच्यापेक्षा दादा 4 तिकडं पाठीमागच्या करणांचा आवाज द्या, मागच्या कटणांचा. नाही बरोबर आहे त्यांचं. आवाज बसू नये तिथं, आवाजच नसेल त्यांना तर त्यांचं तरी काय चूक आहे. ऐकायला तर गेलं पाहिजे ना. मागचे आवाज वाढवा थोडेसे. दिले का? येतोय का आवाज आता? नाही येते? नाही तर तुम्ही जाऊन बघा, सिस्टीमवाले एक जण जाऊन बघा. विठाला 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पार्वती पदे हर हर महादेव. कुठपर्यंत आलो होतो आपण? ते रुखवत साखरेची मांजर, साखरेचा हत्ती, साखरेचं डुकर. आता ते यंत्रयुगामध्ये, आता तो काळ राहिला नाही. यंत्रयुगात वावरतोय आपण. पहिल्यासारखं इथं जुन्या म्हाताऱ्या बसलेल्या आहे. मावशी मी तुम्हाला विचारतो, तुमच्या काळामध्ये 3-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागलं की नाही तुम्हाला? चष्म्यावाली मावशी त्या म्हणून तू काय माया मागं लागला. इथं बऱ्याच म्हाताऱ्या बसल्यात. सगळ्या घराचं दळावं लागत होतं का नाही? पहाटे उठावं लागायचं. बायला का अजूनही त्यांच्या चेहरे बघा तुम्ही, असे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत आहे. शारीरिक सौंदर्य वापरून सौंदर्य टिकत नाही, त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहिलंय कुठं? शारीरिक श्रमच राहिले नाही. थोडासा आवाज रिटर्नला द्या थोडा. शारीरिक श्रमच राहिले नाही. म्हणून तर आता पापड लाटायला पोळपाट बेल नव्हतं बघा तुमच्या काळात. आत्ता पाहिला असं ना, आत्ताचा काळ आहे राव. आता ते नाही राहिलं. मशीन आलं. मशीन उंडा टाकला पापड तयार. चपाती बनवायची तर मशीन, उंडा टाकला दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तर मशीन आलं. तुमच्याकडे आलं की नाही कोणास ठाव. एका बाजूनं कणिक टाका, दुसऱ्या बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नाही. पाणी द्या रे, चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. या युगामध्ये आपण वावरतोय. विठाला 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गणेश्वर भगवान की. आणि मग ते रुखवत आलेला होता. तर रुखवत यायचा. एकाकडे आलेला उन्हाळ्याचे दिवस पाहुणे तिथून चालले. त्यांना असं वाटलं आपण आपले नातेवाईक इथं राहतात, त्यांना भेटावं. बस असा आवाज राहू द्या आता. त्यांना भेटावं आणि मग तिथून तसंच पुढं निघू. गेले जय हरी झाला. कोण कोणाकडे जातं. बरं झालं तुम्ही आले, आनंद वाटला. मग बसल्यानंतर घर मालकाने आवाज दिला, चहा ठेवा. किचन मधून आवाज आला, साखर नाही. मला माहिती होतं या वाक्यास तुम्हाला काहीच वाटणार नाही, कारण हे वाक्य तुमच्या ओळखीचं असावा. साखर नाही ना, मग एक काम करा. काय काम करा? उंदराची शेपूट टाका, कुत्र्याचा कान टाका, गाढवाची मान टाका. पाहुणे म्हणे असा कोणता चहा आहे हा? उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची मान. पाहुणे त्याच्या चर्चा करायला लागले. ते म्हणे एक काम करू, अगोदर घर मालकाला घ्यायला लावू चहा. चहा तयार झाला आणि पाहुण्यांकडे चहा आला. पाहुणे म्हणे घर मालकाला तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या एकदा. घर मालक म्हणे अहो तुमच्या पुढे बशी ठेवली, आली का आता पंचायत? पाहुणे चहात असे डोकून पाहायचे, उंदराची शेपूट आहे का, कुत्र्याचा कान आहे का? अहो तुम्ही चहा का घेत नाही? असा कुठं चहा असतो का त्याच्यात उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची मान? घर मालक म्हणे काय पाहुणे हो तुम्ही, पोरीचं लग्न जमलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो रुखवत आलेला आहे. त्या रुखवतामध्ये साखरेची मांजर, साखरेचं डुकर, साखरेचा उंदीर. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला
तर कसा आहे? गोड आहे. तुम्ही त्याच्यात भेद कराल का? एखादा कडू म्हणून बाजूला काढाल का? नाही काढणार ना. का? साखर नावाच्या तत्वापासून हे सगळे बनलेले आहे. त्याच्यात जर भेद करता येत नाही, मग इकडं काय आहे? ऐका प्रमाण. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. म्हणून देवामध्ये भेद करता येत नाही. एकाच तत्वापासून बनलेले हे सगळे आहे. भेद कराल कसा? नाही हे बी कळालं, या पुढं अजून ऐका. आता सगळ्यांना कळलं असा वारकरी संप्रदायातला लय मोठा पुरावा. तसं तुम्ही कोणत्या देवाची सेवा करा सांगितलं नाही बरं का, याच देवाची करा असं कोणीच सांगितलं नाही. हा, पण एक आहे, ज्याची ज्याच्यावर श्रद्धा असते त्याच्याविषयी तो बोलत असतो. पण ज्ञानोबराय म्हणतात, मनोनी पार्थापायी प्रवेशावया माझ्या ठाये, उपायाची नाही वाणी धगा, वाणी धगा हे मा रे ना हे रे. मला थोडा गायचा नाद आहे बरं का, म्हणजे म्हणायचा. नका वाजू टाळ्या, अशा माकडवाल्याच्या खेळासारख्या वाजवत्याच कशाला? अरे कधीतरी त्यांनी चांगलं वाजवल्यावर टाळी वाजवून दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक करत जावं आपण. त्यांनी चांगलं गायलं, एखादं वाक्य वाटलं आपल्याला विशेष, तर टाळी वाजवून आपण त्याचं काय करावं? हा, स्वागत करावं. काय तुमची वाजणारी टाळी ही कलाकाराच्या कुशलतेची धार असते. म्हणून कधीतरी आपल्याकडं काय आहे याच्यापेक्षा दुसऱ्याकडं काय आहे हे पाहत जा. संपत्तीचा आणि सत्तेचा मठ डोळ्यावर कधीच येऊ देऊ नका. नका डोळे धोरे भरून राहा. विठाला 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 विठाला. पंढरपुरामध्ये एक सोनार समाजाचे संत होऊन गेले, लाड शाखेचे सोनार. त्यांचं नाव आहे नरहरी महाराज. आणि नरहरी महाराज भक्त कोणाचे होते? महादेवाचे. आता आपला हा मुद्दा आहे मेन खरा. ते भक्त महादेवाचे. आणि नरहरी महाराजांनी काय करायचं? मल्लिका, आजही नरहरी मठाच्या बाजूला मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. बेलाची पानं, पूजेचं सामान टाकायचं आणि जावं. बेलाची पानं व्हावी. ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी, ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी. महादेवाला बेलाची आवड असते. आता त्याच्यात एक गंमत सांगतो. तुम्ही भरपूर बेलाचा पाला वाहता, हां, इकडं आहे वाहता की नाही? बेलाशिवाय महादेवाची पूजाच होत नाही. एक कव्हायला लागतोच. बरं, तुम्ही बेल वाहिल्यानंतर पुण्य मिळालं का नाही मिळालं आज चेक करून घ्या. आता बेलाची पानं वाहत असताना मी शिवपुराण्या बाबा आहे मुळातच, माझी कथा शिवपुराणाची चाललेली आहे. बरं, बेलाची पानं जर सोमवारी तोडली तर पुण्य मिळत नाही, दोष होतो. एक, सोमवारी तोडायची नाही. दोन, अमावस्येला तोडायची नाही. आणि तीन, पौर्णिमेला तोडायची नाही. या 3 दिवशी बेलाची पानं तोडायची नाही.
गेले का 2-3% उडले असेल का नाही याच्यात. बघा आता शेवट लोक किती राहतात ते. पहिला मुद्दा, बेलाची पानं या 3 दिवशी तोडायची नाही. सोमवार, अमावस्या, पौर्णिमा. दुसरा मुद्दा, बेलाची पानं तोडण्याकरता बेल वृक्षाला बिना स्नान केल्याचा स्पर्शच करता येत नाही. गेले इथं 10%. शेवट लोक बघा ना किती राहतात ते. 100% जाणार, ही पण खात्री देतो. स्नान केल्याशिवाय, स्नान वेगळं आणि आंघोळ वेगळी बरं का. सूर्य उदयाच्या आत होतं त्याला स्नान म्हणतात, आणि सूर्य उदयाच्या नंतर होते तिला आंघोळ म्हणतात. आणि स्नान करत असताना पूर्व दिशेला कायम आपलं तोंड असावा, पूर्वेला. आणि मुक्यानं स्नान नाही करायचं, ते गोल असतं तांब्याचं गंगाळ. मला तोच ऐकायचा होता तुमच्याकडून. त्याचं नाव गंगाळ नाही, त्याचं नाव आहे गंगाजळ. पण त्या गंगाजळचा अपभ्रंश झाला आणि तो गंगाळ झाला. हे ब्रह्मानीचा कमंडलू होता, त्याच्यावरून त्याला नाव पडलं होतं गंगाजळ. तर ते गंगाजळचा गंगाळ झाला. गंगाळ का होईना तो कुठं राहिला आंघोळी करता, वरती टांगून ठेवलेला आहे. बरं, ज्या दिवशी आपल्याला बाहेर काढता त्याच दिवशी तो बाहेर आला तर आला. आणि मग त्या तांब्याच्या पात्रामध्ये स्नान असावा, पूर्व दिशेला तोंड. झालं आता, पूर्व दिशेला तोंड, तांब्याच्या पात्रामध्ये स्नान. मुक्यानं स्नान करायचं नाही. हर हर गंगे, हर हर गंगे या मंत्राचा जप करत करत स्नान करायचं. झालं स्नान, तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं शुद्ध, आणि भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं. आदितस्य नमस्कारा हे कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यनुपजायते. भुवन भास्कराय नमः, तेजोनिधीये नमः, सूर्यनारायणाय नमः, भार्गवे नमः, वरुणाय नमः. मरीचे 12 नाव आदित्याचे काय असेल घेऊन टाका तुम्ही, आणि तेवढे नमस्कार करायचे. हे एवढं झालं. आता 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 मग जायचं बेलाची पानं तोडायला. स्नान केल्याशिवाय बेलाची पानं तोडता येत नाही. 2 मुद्दे. तिसरा मुद्दा, पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडता येत नाही. गेले 10-20% इथं परत. बरं, आता शेवटचं एक राहिलं. मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. ओम नमः शिवाय नाही, श्री शिवाय नमस्तुभ्यमय नाही. बेलाची पानं तोडण्याचा मंत्र सांगू तुम्हाला? तर माहिती असेल तर तुम्ही सांगा. नाही माहिती, काढा 10,000 रुपये. ऐका, लिहून घ्या, नाही तर रेकॉर्ड करा. या लेकरांना पुढं कामात येईल. कारण हा मंत्र बऱ्याच वेळेला प्रगट. ऐका, लिहून घ्या, नाही तर रेकॉर्ड करा. मंत्र आहे श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. कोणता मंत्र आहे? श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. हा मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. आता मंत्र म्हणा. स्नान केलेलं आहे, पायात चप्पल नाही, सोमवार नाही, अमावस्या नाही, पौर्णिमा नाही, मग बेलाची पानं तोडा. मंत्र म्हणून नमस्कार करा, बेलाची पानं तोडा. महादेवाच्या मंदिरात या. तुमच्या ताटात बेलाची पानं पाहिल्यावर महादेव प्रसन्न होतील. शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझा, महादेवाला माझा, हे महादेवाला माझा, माझा माझा. बड़े भाव के साथ हो जाए दोनों हाथ उठा के. माझ्या धनेश्वराच्या दरबारात आपण आहात. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. जाऊ द्या ना वरती हात. ताली बजाइए. शंकराला माझा, शंकराला माझा, महादेवाला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, माझ्या हातात रुद्राक्ष माळा, डोक्यावर चांदोबा झालो झालो
महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू पायातून कदमा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान शंकराला माझ्या महादेवाला माझा महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान जगाच्या कल्याण हरळ प्राशन जगाच्या कल्याण हरळ प्राशन निकंठ शोभतय छान निकंठ शोभतय छान 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 आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे काही टुपाऊ शिरा पेटा त्या पण लगझक प्रकाश द्या त्याचा गोड आवाज आहे जगनबाबा ते सिमत वाजवतात कथेमध्ये आणि गोड हात आहे सिमतचा पण शंकराला माझा आवडणार बेलाचं पान आहे आणि मग काय करावं ते घ्यावी बेलाची पानं आणि जावं नरहरी महाराजांनी मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये एक दिवसाचा प्रकार असा घडला सावकाराला पुत्र संतती नाही आणि तो सावकार पंढरपूरला जातो आणि पांडुरंगाला नवस करतो जर मुलगा झाला तर सोन्याचा करघोटा अर्पण करेल 1 वर्षानं बरोबर पांडुरंग नवसाला पावला पुत्र संतती झाली आणि आता सध्या असं आहे बघा तुम्ही खाली काही करा त्याच्या हातात असं बटन आहे अशी संपत्ती देतो काही काहीला घे संपत्ती लेकरू बाळच नाही बघा तुम्ही काही काहीला 100 वाटाना संपत्ती येते आणि वाटही त्याच्या हातातून जाते हा घे पैसा येडे झाली काही काही इतका पैसा बऱ्याच जणांची घराने ऐकले याचा अंगारा खाय त्याची उदबत्ती खाय याचं नारळ खाय आणि आपल्या महाराष्ट्रात 4-2 वर्षामध्ये कोणत्या तरी कान्याकोपऱ्यात एखादा बाबा निघतोच लोक गाड्या बरोबर तिथं जाणार तुकोबारायांनी सांगितलं 900 कन्या पुत्र होती का करणे लागे पती केवढं मोठं अंधश्रद्धेचं निर्मूलन केलंय तुकोबारायाने नवस केला हे बघा जर तुमचा संसार पूर्ण कोणाचाच नाही कोणाचाच पूर्ण नाही होतही नाही झाला नाही आणि होणार नाही फक्त एक आहे कुणाला कशाची कमी आणि कुणाला कशाची कमी फक्त एक जर तुमची उणीव समाजाला सांगत बसला तर समाज मदत तर करणार नाही पण पाठीमागं तुमची टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक सांगायचंच असेल सुख तर देवाला आणि दुःख सांगायचं असेल तर देवाला देवा सांगू सुख दुःख मग हे जगत कसं आहे भिकारी सारी दुनिया दाता एक राम 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 भिकारी सारी दुनिया दाता एक
सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, दाता एक राम, दाता एक राम. थोडं माग पुढं झालं तर आपल्यात ऍडजस्ट करायचं. आपलं यायला नाही कळलं पाहिजे आणि यायचं आपल्याला नाही कळलं पाहिजे, याला ऍडजस्टमेंट म्हणतात. आणि ऍडजस्टमेंट करायलाच पाहिजे. मला इथं या छत्रपती संभाजीनगरला कीर्तन होतं आणि आमचा मित्र राहतो तिथं बजाजनगरला, ते डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. आम्ही वर्ग मित्र, त्याचं नाव सुनील आहे. मी अजून त्याला सुन्याच म्हणतो. आता ते मोठ्या पोस्टवर गेलं तरी सुद्धा मी त्याला सुन्याच म्हणतो. तो मला तुम्ही नका चान्स मारू फक्त. मी त्याला सुन्या म्हणतो, तो मला आण्या म्हणतो. मला म्हणे आला इकडं तर ये आपल्याकडं, आज संधी 7 ते 9 कीर्तन होतं. गेलो 10 बाय 10ची खोली, ऍडजस्टमेंट सांगतोय बरं का. 10 बाय 10ची खोली, त्याच्यात गबाळ मामूर, माणूस घुसायला जागा नाही. एका बाजूला किचन वाटा, दुसऱ्या बाजूला क्वाट, पोराची झोळी, मानणी, त्याच्यावर भांडे. आणि मग म्हणलं अरे एवढं कंजेस्टेड जागा नाही इथं, कसं काय आता विश्रांती. त्याला म्हणलं एक काम करतो, जेवण झालं घरी. तो म्हणे नाही मी करतो ऍडजस्टमेंट, तू काळजी करू नको. आणि तुम्ही लई सुखी माणसं राव, काय जागा आहे तुमच्याकडं मोठी, भरपूर जागा आहे ना. सप्त्याला किती माणसं बसतील एवढी. शहरी भागामध्ये सप्ताह करायचा असला तर रस्ताच बंद करावा लागतो, तसा सप्ताहच होत नाही. म्हणून वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे बाबा सांगायचे, मुंबईला कुत्रे शेपूट सुद्धा अशी उभी हली ते, आडी हालायला जागाच नाही ना. इतकी कंजेस्टेड. आणि मग त्याला म्हणलं, ते म्हणे काय काळजी करू नको. जेवण झालं आणि मला झोपेचा मिस कॉल आला जांभळी. त्याला म्हणलं मी जातो तिथून, काय 40 किलोमीटरवर आपलं मंदिर आहे पुढं, म्हणलं तिथं थांबल सकाळी नाशिक. ते म्हणले नाही करतो ॲडजस्टमेंट. आणि मग त्याने म्हणलं हे काही करू, आपण क्वाटवर झोपून घेऊ. त्याचे 3 लेकरं, ते दोघं नवरा बायको. मग तो मला म्हणे थांब थोडा. त्याने एक पोरगं उचललं त्याचं, दिलं क्वाटवर टाकून. मी म्हणलं अरे मला काय किचनवर झोपवतो का काय. तो मला काळजी करू नको, मी करतो ॲडजस्टमेंट. 10-15 मिनिटं झाले, त्या पोराला झोप लागली. बेडशीट एका बाजूने याने धरलं, दुसऱ्या बाजूने त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. मी तर पाहतच राहिलो. परत दुसरं पोरगं उचललं आणि पलंगावर टाकलं. 10-15 मिनिटं झाले, त्याला झोप लागली. बेडशीट एका बाजूने याने धरलं, दुसऱ्या बाजूने त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. तिसरं पोरगं टाकलं. 10-15 मिनिटं झाले, त्याला झोप लागली. बेडशीट एका बाजूने याने धरलं, त्या दुसऱ्या बाजूने त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. मला म्हण तू झोप आता बिंदास. अरे तुम्ही कुठं झोपणार आहे, आम्ही करतो ऍडजस्टमेंट, तू झोप. सकाळी उठलो तर मी सुद्धा पलंगाखाली होतो. ऍडजस्टमेंट सांगतो. विठाला हरी विठ्ठल माऊली ते माणूस प्रामाणिक आहे बरं का. हा आपल्या संस्थांचे वा ते, कारण त्यांनी गुळ सुद्धा इथं संपला का बरोबर इथं लगे दुसरा गुळाचा खडा ठेवणार. इथं बघा तुम्ही, संपला का लगे दुसरा ठेवून देणार त्याच्यावर. ते आमच्या ह्याला वैजापूरमध्ये आमचं एक गाव आहे, जांभरखेड्याजवळ. तिथे एक जण गुळ ठेवायला बसलेलं. मला थोडा गायचा नाद. त्याने आपलं लगेच गुळाचा खडा, मी जर गायला लागलो का वा वा क्या बात आहे, अख्खा गुळ त्याला खाल्ला, मी कोरडा ठाक मेलो. तसं नाही. विठाला विठा पुत्र संतती नाही. आणि मग त्याने पांडुरंगाला नवस केला. नवसाला पावला गेला. नरहरी महाराजाकडे दागिना बनवला दागिना, सोन्याचा करगोटा बनवला पांडुरंगाचा. अरे गेले तिथं पांडुरंगाला अर्पण करायचा तर 4 बोट करगोटा जास्त भरला. परत आले नरहरी महाराज, अहो करगोटा जास्त भरतोय. मला वाटतं ह्याचं अभंगावर चिंतन चाललं होतं. रात्री होते ना महाराज, आपले मित्रच आहे माझे, काय नाव हा माऊलीचं काय नाव,
हा शरद पाटील ते मित्र आहे माझे, तुमच्याकडेच होती वाटतं सेवा कालची, मित्र आहे माझे चांगले, त्यांच्याकडे हे चिंतन झालं होतं, त्याच्यावर या विषयावर फार वेळ बोललो होतो मी. तर गेले 4 बोट जास्त भरला, परत आणला 4 बोट कमी भरला, अर्पण करायला गेले तर कधी कमी भरतो तर कधी जास्त भरतो. चुकी सोनाराची का माप घेणाराची हाच घोटाळा कळणं. नरहरी महाराज तुम्हाला यावं लागतं रावळात. नरहरी महाराज म्हणजे हो पांडुरंगाच्या रावळात, कधी दर्शन सुद्धा घेतलेलं नाही कळसाचं. आणि मग ती आग्रह केला, पैसे देऊ केले तुम्हाला यावं लागतं. डोळ्यावर पट्टी बांधली, बघा ना कट्टरता, पांडुरंगाला पाहायचंच नाही, घेतली पट्टी बांधून. आणि सावकारानं हात धरला आणि पांडुरंगाच्या रावळाच्या दिशेने आज नरहरी महाराजांची पावलं चालली. आभेदाची पहिली ठिणगी इथंच पडते. आज पांडुरंगाच्या दिशेनेच पावलं चालली. रावळात पाऊल पडला, दिलं पांडुरंगाच्या जवळ सोडून, घ्या माप, असा हात टाकला कमरेला पांडुरंगाच्या. ती कंबर नाही भासलं, काय भासलं? महादेवाचं लिंग भासलं. ते म्हणे सावकार मंदिर महादेवाचं आहे, म्हणे नाही पांडुरंगाचं आहे. परत हात टाकला तर ते महादेवाचं लिंग, वरती हात गळ्यात, भला मोठा भुजंग, जटाचा मुकुट, रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडामध्ये साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला या कोई नहीं, भोलेनाथ से निराला, भोलेनाथ से निराला कोई नहीं, भोलानाथ से निराला कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ, कोई नहीं रे यहाँ, कोई नहीं, भोलेनाथ से निराला, भोलेनाथ से निराला ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई नहीं. अरे मी डोळ्यावर पट्टी बांधली, हे तर माझं दैवत आहे. डोळ्यावरची पट्टी सोडली आणि समोर पाहता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अरे 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 काय केलं ह्या डोळ्याने? पांडुरंग पाहिला, घेतली परत पट्टी बांधून, परत हात टाकला, महादेवाचं पिंड. आज नरहरी महाराजाच्या लक्षात आलं, मी ज्याला फक्त पांडुरंग समजत होतो तो एकटा उभा राहिलेला नाही, माझं दैवत महादेवाला डोक्यावर घेऊन पंढरपुरात उभा राहिला. अंतकरणातला भेद गेला, महादेव पांडुरंग दोन्ही एक आहे. हरिहर वेद, 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 काई न
पेरा जास्त दाट झाला का कणसाला बारीक पडतो. एक एकाचे हरी आरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जनाबाई तर म्हणते जनी म्हणे आत्मा एक, दिसायला दोन असले पण आत्मा दोन्हीचा एक आहे. झाले का महादेव पांडुरंग एक. हा आता नरहरी महाराजाच्या लक्षात आलं दोन्ही एक आहे. आणि आज नरहरी महाराज म्हणतात देवा तुझा मी सोनार, नरहरी सोनार हरिदास भजन करीतो रात्र दिवस, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार सोनार. झालं महादेव पांडुरंग एक म्हणून तुकोबरायाच्या पातिव्रात त्याला वाद येत नाही. ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागत नाही. तुकोबराने पत्र लिहायला घ्यावं, त्याच्यामध्ये टाकावं का तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. अभंगाच्या पहिल्याच्या तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबा कुमार हरे कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमार, कुमार कुमार, कुमार हर कुमार कुमारी, महाराज की जय, संभाजी महाराज की जय. विठाला 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 माणसानं स्वतःला झाकून ठेवायचं हे तत्व तुकोबरायाने मी सुरुवातीला मांडलं होतं. काही मिनिटामध्ये त्याचा विचार करून थांबणार आहे. ऐका, स्वतःला झाकून ठेवायचं. झाकलं का माणूस मोठा होतो. इकडे लक्ष द्या तुम्ही माझ्याकडे. समर्थांना विचारा, समर्थ कोणत्या तत्वाचे आहे. अभ्यासी प्रगट व्हावे, नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होऊनी नासावे, हे तो बरे नव्हे. ज्या तत्वाची समर्थ आहे. पुढं बघा आता बरं का. विचारा तुम्ही ज्ञानोबरायाला परमार्थ कसा असावा. माऊलीची भाषा सापडली एक ओवी मला आता. नाना कृषी वळू आपुले, जे पांघरवी पेरिले, तैसे झाकिले पदरी
दान पुण्यगा हे मा हेरेला. कर्नाटकी गायन. काय करतो ज्ञानोबा म्हणतात, शेतकरी शेतात पेरतो आणि पाठीमागे एक जण उखरीत चालवतो. हा तुम्ही काय हाच म्हणू राहिले? त्या पेरणाऱ्याच्या पाठीमाग, पांबरीवाल्याच्या पाठीमाग एक जण असायचा ना, तो काय करायचा पाठीमागून? ते टाकलेलं बियाणं वर काढायचं ना, असं उखरायचा, झाकायचा. हा महत्वाचा भाग आहे माझा. त्याला आमच्या भागात राख्या म्हणतात, काही भागात त्याला रासनी म्हणतात, काही भागात त्याला फळाटी म्हणतात, काही भागामध्ये लोड म्हणतात. सगळ्या याचा अर्थ एकच होतो, झाकणे. झाकलं का उतार चांगला होतो. परमार्थ झाकून असावा, उघड्यावर नाही. कोणतंही काम करायचं, प्रचारानं माणूस मोठा होतो की नाही मला माहिती नाही, पण झाकल्यावर माणूस मोठा होतो, हे सगळ्या संतांचं मत आहे. कशावरून? ऐका आता. ज्ञानोबराय म्हणतात झाकल्यावर उतार चांगला होतो. आता याच्या पुढचा अजून, हनुमंतराय कोणत्या तत्वाचे आहे? विचारा हनुमंतरायला. हनुमंतराय जे गेले बिभीषणाकडे आई साहेबाचा शोध करायला, बिभीषणाचा महाल सापडला, हात धरला हनुमंतरायानं, नेलं बिभीषणाला आतमध्ये. बिभीषणानं हनुमंताला कथा सांग मला, हनुमंत कथेचे रसिक आहे, सांगितली रामकथा. अशी कथा केली, भाव अश्रू आले बिभीषणाच्या डोळ्यात. जाता जाता बिभीषण बोलला सुद्धा, हनुमंता काय कथा सांगितली, एवढा मोठा कथाकार आहे आणि अजून अरे आता आमची लोक एकच कीर्तन पाठ करते, सगळे चॅनल फिरते, तू एवढा मोठा कथाकार असून अजून. बरं एक काम कर, तुझं नाव सांगन, फोन नंबर दे, कोणाला घ्यायची असली कथा तर देत जाईल पत्ता. बिभीषणानं घेतला पेन कागद, सांग नाव सांग. हनुमंत म्हणे मला नाव नाही. हनुमंताला नाव नाही बरं का. आणि मग तुम्ही म्हणा लक्ष्मण, प्राणदाता, पिंगाक्ष, केशरी नंदन, अंजनी सूत, हे काय? हे गुण नाव, स्वरूप नाव आहे. हनुमंताला नाव नाही. मग विचारलं बिभीषणानं, नाव नसण्याचा फायदा काय होतो? पहिला फायदा, कोणतीच केस होत नाही. कारण पोलीसवाले काय लिहितात? अज्ञात. आणि दुसरा फायदा, नावच नाही तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. झाकलं स्वतःला हनुमंतानं. एवढ्यावर थांबलं नाही प्रकरण. हात धरला हनुमंताला, राग आला, अरे तुला नाव घ्यायचं ना, माझं कशाला घेतो? बिभीषण म्हणला नाही पण घ्यावंच वाटलं तुझं तर. धरला बिभीषणाचा हात आणि माझ्या प्रभू रामचंद्राच्या फोटो समोर नेलं, दाखवला फोटो. नावच घ्यायचं तर या सुंदराचं घे, बंदराचं कशाला घेतो? झाकलं स्वतः. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोल राम राम राम, बोल श्याम श्याम श्याम, बोल राम राम राम, बोल श्याम श्याम श्याम. झाकलं स्वतःला हनुमंतरायानं. शेवटचा मुद्दा झालं कीर्तन माझं वालं. विचारलं प्रभूनं हनुमंता, सच बता लंका किसने जलाई. हनुमान सांगतो एवढी गर्दी होती, मला काय सांगता येईल कोणा जाळली लंका. अरे पण टीव्हीला तर तुझ्याच नावाची पट्टी चालली होती खाली. हनुमान म्हणे मला नाही माहिती लंका कोणी जाळली. त्यावेळेला प्रभू विचारतात, सच बता हनुमान लंका किसने जलाई. हनुमान सांगतो प्रभू आपको पता है किसने जलाई, फिर भी मुझे पूछ रहे हो किसने जलाई. मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? मैंने नहीं जलाई, मुझे नहीं पता किसने. सच बता हनुमान लंका किसने जलाई. आपको सुनने का बोले, हाँ सुनने का, तो सुनो प्रभु लंका मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? लंका तो रावण के पाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू. झाकलं स्वतःला. आज प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात. हनुमंता एवढं मोठं काम करून स्वतःला झाकलं. झाकणारा माणूस मोठा होतो. कसं? दिला आशीर्वाद. हनुमंता माझ्यापेक्षा जास्त मंदिरं तुझी जगाच्या पाठीवर असतील.
झाकला म्हणून हनुमंत मोठा झाला. तुका मन जान भावेला नाहुनी ऐरावती रत्न थोर जशी अंकुशाचा मार. तुका मन जान भावेला नाहुनी ऐरावती रत्न थोर जशी अंकुशाचा मार. हेच दिलं असतं ना प्रमाण. दिनरंक मी अनाथ, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी. झाकलं का माणूस मोठा होतो. तुकोबरायचा अधिकार सामान्य नाही. जगाचा ग्रास करणारा काळ थर थर कापतो. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर वेळ थोडा कमी पडला मला. जर कधी पुढच्या वर्षी आलोच काय मजा आहे, काय मजा आहे. हे बा मागची भीतपडकी असली तर चालती, पण निदान पुढची रंगरंगोटी देऊन. ग्रामीण भाग आहे आपला. दिवसभर काम करायचं आणि कीर्तनात बसायचं. आणि दुर्मिळ बाबा आहे झोप. कोणाला येत नाही झोप. अहो मोठमोठ्या लोकांना झोपेची वाट पाहावी लागते राव. गोळ्या खाव्या लागतात झोपेच्या. पहिले अगोदर चालतं, नंतर नंतर आतमध्ये जाऊन गोळ्या झोपी जातात, पण याला झोप येत नाही. झोप मोठी. श्रीमंताला चांगली झोप येते का गरीबाला? कळतं आपल्याला, कळतं, हे सगळं कळतं. हा, गरीबाला चांगली झोप येते. श्रीमंत लोकाला चांगली झोप लागावी. तुमच्या वझर सरकटेच्या श्रीमंतांना माझा प्रेमाचा सल्ला आहे. त्यांना जर चांगली झोप लागावी असं जर वाटत असेल तर त्यांनी आपला सगळा पैसा कीर्तनकारांना वाटून द्यावा. नका कीर्तनकाराला देऊ. आपल्या धर्माचा, माझ्या धनेश्वराचा एवढा मोठा उत्सव चालला आणि पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा मोठा व्हावा म्हणून इथं तरी दान करा. इथं करा ना. दिल्यानं, अरे तो बाबा तुम्ही एका हाताने द्या, 100 हाताने तुम्हाला पाठवेल. तो कोणाचंच काही ठेवत नाही. त्याच्या दारातच बोर्ड आहे, घेसी तेव्हा देसी आणि आयसा असं शिवदार. म्हणून